रामकृष्ण हरी. आज राजीव दीक्षित गुरुकुल या ठिकाणी मृत्तिका स्नान मुलांना घालण्यात आलेलं आहे आणि अशी सूर्यस्नान मृत्तिका स्नानानंतर सूर्यस्नान चालू आहे. सकाळ सकाळ आज कोवळं ऊन मुलांना या मृत्तिका स्नानानंतर 1 तास विश्रांती घ्यायची असते. आपण पाहू शकता ही सर्व मुलं आज उन्हामध्ये सूर्यस्नान घेत आहेत. पालकांनी आपली मुलं ओळखून घ्यावी. आपल्याला ओळखू येतात का बघा मुलं असे शांतमध्ये बसलायत सगळी मुलं. आर्यनजी हा 10वीतील विद्यार्थी आहे. आपल्याला कसं वाटते मृत्तिका स्नान केल्यानंतर? चांगलं वाटतंय सर, फ्रेश एकदम. म्हणजे त्याचा काय फायदा वगैरे काय तुम्हाला माहीत आहे का? फायदा आपलं शरीर असं शुद्ध होतं. ठीक आहे. रोहनजी आपण 10वीतला विद्यार्थी, आपणाला काय वाटतं मृत्तिका स्नान केल्यानंतर? असं कालच्या उन्हाचं असं वेगळं वाटतं एकदम. बर, ठीक आहे. आमचा छोटासा एक प्रयत्न चालू आहे. हे स्नान झाल्यानंतर 1 तासानं आम्ही विश्रांती घेणार आहे. या ठिकाणी रोहनजी सॉरी केतनजी आपणास कसं वाटते बाबा स्नान केल्यानंतर मृत्तिका स्नान? मला ना काल असं नुसतंच पाणी टाकल्याने वाटायचं अंगावर, पण आज असं ती लावल्यापासून जेव्हापासून वाळायला लागले तेव्हापासून असं अंग शोषून घेते आणि असं मस्त वाटते. बर बर, म्हणजे अंग आकडल्यासारखं वाटतं ना? हो. हां, ह्या मातीमध्ये कसं आहे सर्व गुण असतात. सर्व गुण संपन्न अशी माती असते आणि त्यामुळं आपल्याला अंगातील काय दोष असतात, आपल्या शरीरातील आपल्या त्वचेतील काय दोष असतात, हे त्वचेतील दोष निघून जातात. कारण जे आपणास कसं वाटतंय बाबा? जसं काल आंघोळ केल्यावर जसं म्हणजे असं फ्रेश वाटत नव्हतं, आता माती लावल्यापासून जास्त फ्रेश वाटतंय आणि शरीर आकडून जातंय असं म्हणजे वाळवाच्या मातीने आणि ते नवीनच अनुभव भेटतोय. या ठिकाणी करंजीचं विशेष कौतुक करतो की काल त्यांनी स्वतःहून आपले कोण कोण गेलं तरी काल आपण अक्षयजी अनंत आणि मेदनकर हे मुलं जाऊन यांनी स्वतः जाऊन वारुळाची माती आणलेली आहे. आणि रात्री जवळजवळ आम्ही 2 तास आमचं वारुळाची माती चालण्यासाठी पण गेलेले आहेत. ही सगळी मुलं स्वतःहून सगळं हे चिकित्सा करत आहेत. आम्हाला त्यांना शिकवायचं आहे की बाबा प्रत्येक चिकित्सा जर आपण शिकवली तर त्या मुलांना 12व्या विषयामध्ये त्याचा उपयोग व्हावा आणि समाजामध्ये पुढच्या पिढीला हे असंच रूपांतर पुढच्या पिढीत व्हावं आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे. असेच 12व्या विषयात आम्ही प्रयोग करत राहू. रामकृष्ण हरी.